पुढच्या 5 वर्षात तुमच्या परिसरातली ही रिकामी जागा एका सोन्याच्या खाणीत बदलणार आहे. एक असा व्यवसाय जो तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुमच्यासाठी पैसे कमवेल आणि तुम्हाला यासाठी कोणत्याही मजुराची गरज लागणार नाही. नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आज आपण एका जबरदस्त संधीचा अगदी खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे EV चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय. आपण हे सगळं एका 5 भागांच्या स्ट्रॅटेजिक ब्रीफिंगमध्ये विभागलं आहे. पहिलं, आपण इलेक्ट्रिक क्रांती पाहू. मग आपण टाटा पॉवरचा आराखडा पूर्णपणे तपासून बघू. तिसरा भाग आहे तुमचा ॲक्शन प्लॅन, तुमचा व्यवसाय सुरू करण्याची पद्धत. चौथा भाग, एक जबरदस्त शून्य खर्चातील मार्केटिंगची युक्ती. आणि शेवटी 5वा भाग, यशाचा वास्तववादी मार्ग. याकडे फक्त माहिती म्हणून पाहू नका, हा तुमचा वैयक्तिक रोडमॅप आहे. चला तर थेट सुरुवात करूया. तर पार्ट 1, द इलेक्ट्रिक रेव्होल्यूशन. ही क्रांती नेमकी कशी घडतेय आणि आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधी का आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या मोठ्या बदलावर लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे जुन्या पेट्रोल पंपांकडून नव्या चार्जिंग पॉइंट्सकडे होणाऱ्या बदलावर. बरं, फक्त एका क्षणासाठी कल्पना करा. आता कोणत्याही रस्त्यावर नजर टाका. तिथून जाणाऱ्या प्रत्येक 10 गाड्यांमागे एक गाडी इलेक्ट्रिक आहे. हा आता काही छोटा आकडा राहिलेला नाहीये. ही एक मोठी वेगाने वाढणारी लाट आहे. अगदी बरोबर. आणि या आकड्याचा खरा अर्थ काय आहे यात जरा खोलवर जाऊया. 10तली एक गाडी हा फक्त एक आकडा नाहीये, हा बदलणाऱ्या बाजाराचा आवाज आहे. याचा सरळ अर्थ आहे की मागणी आधीच अस्तित्वात आहे आणि ती फक्त वाढतच जाणार आहे. जे लोक लवकर या व्यवसायात उतरण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा एक इशारा आहे. स्पर्धा अजूनही तशी कमीच आहे. आपला पाया रचण्याची आणि भविष्यातील बाजारपेठेवर पकड मिळवण्याची हीच ती वेळ आहे. तर मग EV चार्जिंग स्टेशन म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोपं आहे. हे भविष्यातलं फ्युएल स्टेशन आहे. ही संपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांची दुनिया चालवण्यासाठी आवश्यक असलेला सगळ्यात महत्त्वाचा तुकडा आहे. ही फक्त एक सेवा नाही, आपण भविष्यात कसे फिरणार आहोत याचा हा पाया आहे. ठीक आहे, आता वळूया पार्ट 2 कडे, द टाटा पॉवर ब्लूप्रिंट. बघा, कोणत्याही नवीन व्यवसायात उडी मारण्याआधी मोठ्या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे. त्यामुळे या खेळात जिंकायचं कसं हे समजून घेण्यासाठी आपण मार्केटमधल्या निर्विवाद लीडरच्या स्ट्रॅटेजीचं विश्लेषण करणार आहोत, आणि ते म्हणजे टाटा पॉवर. आता इथे तयार होणारा हा डोनट चार्ट बघा. हा भारताच्या चार्जिंग मार्केटमधला सत्तेचा समतोल दाखवतोय. तो मोठा 60% तुकडा दिसतोय, तो सगळा टाटा पॉवरच्या इझी चार्जचा आहे. विचार करा जरा, बाकीचे सगळे स्पर्धक, इतर प्रत्येक जण उरलेल्या 40%मध्ये दाटीवाटीने बसलाय. आणि या 60% वर्चस्वाचा परिणाम खूप खोलवर जाणार आहे. यामुळे एक नेटवर्क इफेक्ट तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा ड्रायव्हर टाटाचं स्टेशन बघतो तो थेट तिथेच गाडी वळवतो. तिथे एक विश्वास आहे. यामुळे टाटाला नवीन जागा मिळवणं सोपं जातं आणि नवीन खेळाडूंना आत येणं खूप कठीण होतं. पण, आणि हे महत्त्वाचं आहे, याचा अर्थ असा नाही की स्पर्धाच करता येत नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की आपल्याला जास्त हुशारीने काम करावं लागेल, काहीतरी वेगळं, अधिक चांगलं द्यावं लागेल, ज्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. आणि त्यांची स्ट्रॅटेजी फक्त सार्वजनिक जागांपुरती मर्यादित नाहीये. ते थेट ग्राहकांच्या घरात पोचले आहेत. हा आकडा बघा जो समोर येतोय, 1,00,000पेक्षा जास्त. इतके होम चार्जर्स टाटा पॉवरनी बसवले आहेत. आणि त्याचवेळी इथे बघा, त्यांनी 5,000पेक्षा जास्त सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्सचंच एक जाळं विणलं आहे. आता हे दोन्ही तुकडे एकत्र जोडून पाहूया. घरात चार्जर बसवून टाटा पॉवर ग्राहकाला त्यांच्या इकोसिस्टममध्ये अक्षरशः लॉक करून टाकते. जी व्यक्ती घरी टाटाचा चार्जर वापरते ती प्रवासात असताना टाटाचाच स्टेशन शोधण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे एक अखंड अनुभव तयार होतो. घरी सोय आणि प्रवासात खात्री. ही स्ट्रॅटेजी त्यांच्या ग्राहकांच्या मनातील रेंजची चिंता पूर्णपणे संपवून टाकते. बघा, टाटा फक्त चार्जर्स विकत नाहीये, ते मनःशांती विकत आहेत. आणि त्या मनःशांतीचा परिणाम तो थेट त्यांच्या कमाईत दिसतोय. हा वाढणारा बार चार्ट बघा. गेल्या वर्षी आणि हे यावर्षी त्यांच्या चार्जिंग व्यवसायाच्या महसुलात तब्बल 45% वाढ. 45%! यावरून हे कळतं की हा व्यवसाय फक्त वाढत नाहीये, तर तो वेग घेत आहे. हे सिद्ध करतं की बाजारपेठ तयार आहे आणि पैसे द्यायला तयार आहे. हे फक्त एका कंपनीचं यश नाही, तर संपूर्ण उद्योगाच्या क्षमतेचा हा पुरावा आहे. तर मग टाटा पॉवरच्या यशामागचं गुपित काय आहे? हे सगळं 3 मुख्य गोष्टींवर येऊन थांबतं. 1. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स. 2. लोकेशन लोकेशन लोकेशन
आणि 3, आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, कस्टमर ड्वेल टाईमला टार्गेट करणे. चला त्या शेवटच्या मुद्द्यावर जरा खोलात जाऊन विचार करूया. कस्टमर ड्वेल टाईम ही खरंच एक अफलातून कल्पना आहे. गाडी चार्ज व्हायला वेळ लागतो, बरोबर? साधारण 30 मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत. मग प्रश्न असा आहे की तेवढा वेळ ग्राहक करणार काय? विचार करा, तोच वेळ जर त्याला खरेदीसाठी, जेवणासाठी किंवा आराम करण्यासाठी वापरता आला तर? हीच ती जादू आहे जिथे ग्राहकांची सोय आणि तुमचा व्यवसाय एकत्र येतात. टाटाने मॉल्स, हॉटेल्स आणि धाब्यांवर चार्जेस लावले कारण लोक तिथे आधीच काही वेळेसाठी थांबणार होते. यामुळे ग्राहकांना वेगळा वेळ काढावा लागत नाही आणि व्यवसायाला एक हमखास ग्राहक मिळतो. पार्ट 3, युअर बिझनेस लॉन्चपॅड. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण बाजारपेठ आणि यशस्वी मॉडेल पाहिलं. आत्ता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग. हा व्यवसाय आपण स्वतः कसा सुरू करू शकतो? चला आता गुंतवणूक, मॉडेल्स आणि नफ्याचं गणित नीट समजून घेऊया. तर आपल्यासमोर मुख्यत्वे 2 पर्याय आहेत. पहिला आहे AC स्लो चार्जर. यात गुंतवणूक आहे साधारण 50,000 ते 1 लाख रुपये, आणि हे अपार्टमेंट्स किंवा छोट्या दुकानांसाठी अगदी योग्य आहेत. दुसरा पर्याय आहे DC फास्ट चार्जर, ज्यामध्ये 5 लाख ते 15 लाखांपर्यंत गुंतवणूक लागू शकते, आणि हे हायवे किंवा शहरांतील गर्दीच्या ठिकाणी खूप जास्त फायदेशीर ठरतात. आता जरा हे पाहूया की या दोन्ही मॉडेलसाठी परफेक्ट ग्राहक कोण असू शकतो. समजा एखाद्या सोसायटीमध्ये किंवा छोट्या दुकानाजवळ जागा असेल जिथे लोक काही तासांसाठी गाडी सहज पार्क करतात, तर AC चार्जर हा तुमच्यासाठीच आहे. पण जर जागा हायवेवर किंवा मोठ्या मार्केटमध्ये असेल जिथे लोकांना पटकन चार्जिंग करून पुढे जायचं असतं, तर DC फास्ट चार्जरमधून जास्त नफा मिळू शकतो. म्हणजे तुमच्या जागेचं स्वरूपच तुम्हाला सांगेल की तुमच्यासाठी कोणता चार्जर योग्य आहे. तुमच्या जागेच्या ताकदीनुसारच निर्णय घ्या. चला आता कमाईचं गणित अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. स्टेप 1, आपण असं समजू की तुमच्या स्टेशनवर दिवसाला फक्त 10 गाड्या येतात. स्टेप 2, प्रत्येक गाडी साधारण 30 युनिट वीज घेते, म्हणजे दिवसाची एकूण विक्री झाली 300 युनिट्स. स्टेप 3, आता नफा. समजा प्रत्येक युनिट मागे तुम्ही 8 रुपये मार्जिन ठेवलं, तर स्टेप 4 नुसार तुमची रोजची कमाई होते 2,400 रुपये. आणि या हिशोबाने महिन्याला किती? तब्बल 72,000 रुपये. अर्थात 72,000 रुपये ही तुमची एकूण कमाई झाली. यातून विजेचं बिल आणि इतर मेंटेनन्सचा खर्च, जसं की सॉफ्टवेअर अपडेट्स किंवा छोटी मोठी दुरुस्ती, हे सगळं वजा केल्यावर तुमच्या हातात जो निव्वळ नफा उरेल तो साधारणपणे 40,000 रुपये ते 50,000 रुपये महिना असू शकतो. हे खूपच चांगलं उत्पन्न आहे. पार्ट 4, द झिरो कॉस्ट मार्केटिंग हॅक. बघा, फक्त स्टेशन लावून काहीच होणार नाही. तिथे ग्राहक कसे येतील हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण एक अशी युक्ती पाहणार आहोत जी तुम्हाला 0 खर्चात स्पर्धकांपेक्षा 2 पावलं पुढे ठेवेल. ही युक्ती आहे गुगल मॅप्स ऑप्टिमायझेशन. आजकाल प्रत्येक EV ड्रायव्हर चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी गुगल मॅप्सच वापरतो. त्यामुळे गुगल माय बिझनेसवर तुमच्या स्टेशनची नोंदणी करणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. पण खरी जादू याच्या पुढे आहे. नोंदणी करताना तुमच्या स्टेशनच्या नावासोबत किंवा वर्णनामध्ये अशा सुविधांचा उल्लेख करा ज्या इतरांकडे सहजा नसतात. उदाहरणार्थ, चार्जिंग करताना 30 मिनिटे मोफत वायफाय किंवा स्वच्छतागृह उपलब्ध आहे. यामागचं मानसशास्त्र समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, एक ड्रायव्हर लांबच्या प्रवासाला निघाला आहे. त्याला चार्जिंगसाठी 30-40 मिनिटं थांबावंच लागणार आहे. त्याच्यासमोर गुगल मॅप्सवर 2 स्टेशन दिसतात. एक फक्त चार्जिंग स्टेशन म्हणून दिसतंय आणि दुसरं चार्जिंग स्टेशन विथ फ्री वायफाय अँड क्लीन टॉयलेट. तो नक्की कुठला पर्याय निवडेल? अर्थातच दुसरा. या लहान वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या स्टेशनला इतरांपेक्षा वेगळं बनवतात आणि ग्राहकांची लॉयल्टी तयार करतात. पार्ट 5, द रिअलिस्टिक पाथ टू सक्सेस. आता या प्रवासातल्या वास्तवावर बोलूया. हा व्यवसाय दीर्घकालीन यशाचा आहे, त्यामुळे योग्य अपेक्षा ठेवणं आणि संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. हा प्रवास एका टाईमलाईनवर पाहूया. सुरुवातीला म्हणजे आज तुमच्या स्टेशनवर कदाचित दिवसाला 1-2च गाड्या येतील. तुम्हाला परवानग्यांसाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतील. पण जसजसा वेळ जाईल, म्हणजे नजीकच्या भविष्यात तुमच्या स्टेशनची ओळख वाढेल आणि गाड्यांची संख्याही वाढेल. आणि विचार करा, 2030 पर्यंत तुमचं हेच छोटं स्टेशन एका मोठ्या इंधन स्टेशनमध्ये बदललेलं असेल. अगदी बरोबर. ही टाईमलाईन आपल्याला संयम आणि दूरदृष्टीचं महत्त्व शिकवते. हा रातोरात श्रीमंत होण्याचा धंदा नाही. सुरुवातीला येणाऱ्या अडचणींना न घाबरता जो टिकून राहील तोच यशस्वी होईल. जे उद्योजक आज या क्षेत्रात उतरून संयमाने काम करतील
तेच उद्याच्या बाजारपेठेचे मालक असणार आहेत. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. आज तुम्ही लावलेले एक छोटे स्टेशन उद्याचे मोठे फ्यूल स्टेशन बनणार आहे. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे सरकारी सबसिडी आणि लायसन्स प्रक्रियेचा. याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे का? जर हो, तर कॉमेंटमध्ये EV असे लिहा. त्यावर एक विशेष व्हिडिओ नक्की बनवला जाईल. KP दी एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.